संख्येच्या सप्ताहाच्या निमित्ताने आज काल ज्यांचा वाढदिवस संपन्न झाला ते सोलापुरातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य अतिशय उत्कृष्टपणे करणारे सुधाकर महाराज इंगळे यांना औषा संस्थानाकडून एक शॉल घालून त्यांना आशीर्वाद देऊन शतमिन्नु शरदो अंतिदेवा जत्रा नश्चक्राजर संतनो नाम पुत्रासो दत्र पितरो भवन्ति मानो मध्यानिरिखतायुर्गन्धो जीवेत शरदः शतम् शतमिन्नु शरदो अंतिदेवा जत्रा नश्चक्राजर संतनो नाम पुत्रासो दत्र पितरो भवन्ति मानो मध्यानिरिखतायुर्गन्धो श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्य मा विधाचोपमानं मय्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं संवत्सरं दीर्घमायु अखंड वारकरी सेवा वृद्धिंगतमस्तु वृद्धिंगतमस्तु। वारकरी संप्रदायाचा परमपूज्य अनंत महाराज इंगळे यांच्या समवेत काम केलं ते आमचे गुरुभक्त ज्ञानोबा पतंगे यांचे चिरंजीव गुरुनाथ पतंगे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांनाही मी गुरुगादीकडून शुभाशीर्वाद देतो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
आपोलिया हिता जो आसे जागे
हरिभक्तीपरायण तानाजी दादा बेलेगाव, हरिभक्तीपरायण गायनाचार्य दत्तात्रय महाराज भोसले।
धन्य माता पिता तयाचिया मुली कन्या पुत्र होती जी सात्विका तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे मुली कन्या पुत्र होती जी सात्विका तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मद गढोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विका तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल
आज या ठिकाणी वैकुंठवासी राजूबाई श्रीपती जांभळे यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने जांभळे परिवाराच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्ती परायण परमपूज्य गैरीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं। पण इथं बळीनानांनी चंदू काकांनी मातोश्रींच्या मासिकाच्या निमित्तानं दर महिन्याला एक प्रवचन आणि भजन ठेवलेलं होतं आणि त्या प्रत्येक महिन्याला आदरणीय बापू म्हणजेच आदरणीय हरिभक्ती परायण अनंत महाराज इंगळे महाराज हे उपस्थित प्रत्येक महिन्याला असल्यामुळं त्यांनी त्यांचा या ठिकाणी सर्व समूहाचं प्रतिनिधित्व या भूमिकेतून त्यांचा सत्कार ठेवलेला आहे, तो त्यांनी स्वीकारावा अशी जांभळे परिवाराच्या वतीने विनंती। सोलापूर शहराच्या वतीने शहराध्यक्ष संजय पवार हा श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अतिशय चिंतन करायला लावणारा असा अभंग। महाराज म्हणतात, जो आपल्या हितासाठी जागा असतो त्याचे आई वडील धन्य असतात। कुळामध्ये मुलं तर जन्माला येतात, पण सात्विक मुलगा जन्माला येणं फार भाग्यवानाचं लक्ष असतं। वाचन तर सगळेच करतात, पण मोक्ष मार्गासाठी गीता आणि भागवत हे दोन ग्रंथाचं वाचन अतिशय महत्वाचं आहे। या वरच्या ज्या तिन्ही गोष्टी करतो अशा जीवाची सेवा मला अखंड घडू दे म्हणून महाराज सांगतात, विठ्ठल विठ्ठल। आज तुम्ही आम्ही सगळे इथं जे एकत्रित जमलो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे श्रीमती रज्जूबाई जांभळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलो। काही कीर्तन आनंदात होत असतात, कीर्तनात मुळातच आनंद आहे। साखर खाल्ली तर कधीच कडू लागणार नाही, आणि कडू लागली तर ते साखर कधी होणार नाही। त्यामुळे कीर्तनच मुळात आनंद उत्सव आहे। जरा इको कमी करा बरं। कीर्तन म्हणजे आनंद उत्सव आहे, आणि अशा आनंद उत्सवामध्ये आजची ही कीर्तनाची सेवा आहे। पण ही जी कीर्तनाची सेवा आहे ही आनंदातली आहे अशी मी म्हणणार नाही। ही दुःखातून आनंद प्राप्त करून देणारी कीर्तन सेवा आहे। ही दुःखातून आनंद प्राप्त करून देणार आहे। बर, दुःखातून आनंद प्राप्त करून देणारी कीर्तन सेवा तर आहेच आहे, पण आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आनंद देतात। ऐका, आनंद देणं वेगळं आणि तारणं वेगळं। आज आपण खूप दुःखात आहोत,
पण किती जरी माणूस दुःखात असला तरी शेवटी त्याला पदरात पुण्य हे पाडावंच लागतं, इतकं लक्षात घ्या. जसे आपण मागे आपल्या आधी 3 युग होऊन गेले, जे तुम्ही पाहिले नाही तर मी पाहिलो नाही, आणि समजा जरी पाहिलं असलं तरी तुमच्याही लक्षात नाही आणि माझ्याही लक्षात नाही. असे हे जे 3 युग होऊन गेले, या 3 युगामध्ये प्रत्येक युगाचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं सांगितलं. कृतयुगाचं ध्यान करायला सांगितलं, त्रेतायुगाचं होम हवन करायला सांगितलं, द्वापार युगातलं महाराज पूजन करायला सांगितलं. पण कलियुगात काही करायची गरज नाही. ऐका, या सगळ्यावरच्या 3 गोष्टी करत असताना सुचिरभूत व्हावं लागतं. या वरच्या 3 गोष्टी करताना माणसाला सुचिरभूत व्हावं लागतं. अंघोळ करावी लागते, भस्म लावावं लागतं, गंध लावावं लागतं. पण नामस्मरण करताना तुम्हाला काहीच करायची गरज नाही, इतकं लक्षात घ्या. नामच तुम्हाला सुचिरभूत करतं. तुम्ही मला सांगा, मेलेल्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही घरी येऊन आंघोळ करता, घरी शिवता का? शिवत नाही. पण नामस्मरण करत त्या प्रेताला शिवता की नाही? काय शिवतो? तर ते प्रेत पवित्र झालं पाहिजे. ते प्रेत पवित्र झालं पाहिजे. पवित्राणाम पवित्रमियो मंगलानामच मंगलम, त्याला मंगल्यत्व प्राप्त झालं पाहिजे. नाम हे पवित्र आहे. म्हणून आज त्यांच्या आईला जाऊन, श्रीमती रज्जूबाईंना जाऊन संपूर्ण 1 वर्ष काल परिपूर्ण झालं. काल परिपूर्ण झालं. त्या निमित्ताने भागवत कथा, कीर्तन, अन्नदान, नामस्मरण, वारकऱ्यांची सेवा, संतांची सेवा, संतांचं पूजन त्या निमित्ताने आयोजित केलं गेलं. महाराज, आयुष्यात माणूस काही काही गोष्टी करत असतो. ऐका, पण त्या सगळ्याच गोष्टीतून पूर्ण तुमच्या पदरात पडतं असं नाही बघा. पण एक व्यवस्था म्हणणार नाही मी. लोक म्हणतात कीर्तनाला काय काय व्यवस्था आहे. कीर्तनाला माणसाची व्यवस्था लागते, पण कीर्तन करायला अवस्था लागते. ज्या कीर्तनकाराकडे अवस्था नाही त्याचं कीर्तन हे कीर्तनच असतं. सदा नाम घोष करू हरि कथा, म्हणतात एके ठिकाणी, माझी मज झाली अनावरवाचा मव, छंद या नामाचा घेतला असे अवस्था आहे. वाग्गद्गदा द्रवदे यस्य चित्तम
रुदत्त वीक्षणं हसति क्वचिच्च विलज्य उद्गायति नृत्यते च मद्भक्ति युक्तो भुवनं पुनाति। ही एक अवस्था आहे. हो, असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. महाराज सुद्धा म्हणतात टाळ नुसतं वाजवायचं नाही. कशी वाजवायची टाळ? सांगायचं कारण परमार्थ करत असताना अवस्था प्राप्त झाली. आज तुम्ही आम्ही इथे सगळे जमलो. का जमलो? बघा, सृष्टीचा नियम आहे. उपजते नाशे, नाशेते पुनरपि दिसे. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा मृत्यू आहे नाही आहे, अटळ आहे. बर, फक्त मृत्यू गरीबाचाच आहे का? बर, फक्त मृत्यू श्रीमंताचाच आहे का? फक्त मृत्यू चोरी करणाऱ्याचाच आहे का? बर, फक्त मृत्यू गरीबाचाच आहे का? महाराज म्हणतात नाही की सगळ्याचा मृत्यू आहे. हा मृत्यू कसा आहे? शास्त्र असं सांगतात, भागवतात असं सांगितलंय. महाराज सांगतात अनित्यानि शरीराणी विभवो नैव शाश्वत. याची शाश्वती नाही. असं म्हणतात महाराज, कशी शाश्वती? भरपूर शाश्वती आहे. ताजुद्दीन बाबा कीर्तन करता करता मेले की नाही?
कसे मेले? कीर्तन करताना मेले. आत्ता होते आत्ता गेले असं नाही आहे, ते गेले कीर्तन करताना. ते का गेले, कीर्तन करतानाच का गेले, कसे गेले, याचा एक स्वतंत्र विचार आहे, आपण सांगू शकतो तो विचार, पण आपल्याला आता इथं तो बोलायचा नाही आहे. बरोबर? म्हणजे याची शाश्वती नाही आहे. शास्त्र काय सांगतं? एक गुळ आहे, गुळ. त्या गुळावर जाऊन एक माशी बसली. त्या माशीला बघत एक बेडूक चालला. बेडकाचं लक्ष होतं माशीवर आणि माशीचं लक्ष होतं गुळावर. दोघं एकमेकात तल्लीन होते. त्याला बघून एक साप चालू होता. सापाचं लक्ष होतं बेडकावर. तिथून हळूच एक मोर येत होता. मोराचं लक्ष होतं सापावर. मोराचं लक्ष होतं सापावर. आणि महाराज मागून एक शिकारी चालू आहे. शिकाऱ्याचं लक्ष होतं त्या मोरावर आणि शिकाऱ्यावर लक्ष होतं यमाचं. शिकाऱ्यावर लक्ष होतं. मी बोलत नाही, भरतृहरी बोलतात. फेको धावती पंच धावती फणी सर्पम शिखी धावती व्याघ्रो धावती के किनम विधि विषाद व्याधोपिदम धावती. सगळेजण एकमेकाच्या माग पळाले. ऐका, माशी गुळावर बसली म्हणजे माशी एकतर खाण्यात अडकली नाही तर मोहात अडकली. मोहात अडकला की माणूस बद्ध होतो. खूप सुंदर भरतृहरीने लिहिलेलं आहे. मोहात अडकलं की तो बद्ध होतो. तसं या सगळेजण खाण्यात दंग आहेत, पण मृत्यू कुणाला सोडलाय का? आता खर तर ह्या 7 दिवसात मला 1 दिवसाची सोड नव्हती, पण सुधाकर महाराज आणि आमचे जांभळे बुवा ते म्हणायचे की आमच्या आईला तुमचा अनुग्रह. तुम्ही म्हणलो बुवा अनुग्रह जरी नाही तर मी काहीतरी येऊन 5 मिनिट जातो, पंढरपूरला जाताना तरी येतो, येताना तरी येतो. ते म्हणले या. बरं म्हणलं ठीक आहे. मग वेळ वगैरे काढली. तुम्ही मला सांगा, आज शिष्याच्या पुण्यतिथीला गुरु आले, मग या गुरुची पुण्यतिथी होणार का होणार? का चौरे महाराज? ठीक आहे, सुधाकर महाराज कीर्तन करणार नाही, त्यांना आमचा भाव परवडणार नाही. पण कीर्तन होणार. ठीक आहे, आज नाही, 10 वर्षानं जाईल. 10 नाही, 20 वर्षानं जाईल. 20 वर्षानं नाही, कधी जाईल, याला काही उत्तर नाही. असं मी म्हणत नाही, रामदास स्वामी म्हणतात बघा, मृत्यू न म्हणे संत. काय म्हणतात? मृत्यू न म्हणे संत, मृत्यू न म्हणे महंत. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. अरे बाबा, हा मृत्यू अटळ आहे, मृत्यू येणार आहे. मग मृत्यू फक्त माणसाला देणार आहे काय? नाही. या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू येणार आहे. प्रत्येक जण या भूतलावर जाण्यासाठी धडपडत होता. देवाने सगळ्याला जायला मोकळीक दिली, सगळ्याला जायला. जेव्हा आम्ही सुधाकर महाराज निघालो, म्हणले जरा थांबा, तुम्ही आगाव माणसं आहे, तिथंच थांबा. मग आम्ही थांबलो. ते म्हणले तुम्हाला असं जाता येणार नाही. आम्ही म्हणलो का जाता येणार नाही? आम्ही सत्याग्रह करू. हा, ते म्हणले आम्ही सत्याग्रह करू. देव म्हणले सत्याग्रह जरी केला तरी मी सांगितलेलं तुम्हाला ऐकायलाच पाहिजे, म्हणून माझ्या विरोधात सत्याग्रह करत.
खरं आहे का खोटा आहे? विनोदाचा भाग नाही, खरंच सांगू लागलो आणि करणारी नाही. म्हणजे देवाने म्हणलं नाही नाही थांबा थांबा थांबा. मग थांबा. आम्हाला म्हणलं तुम्हाला असं खाली जाता येणार नाही. तुम्हाला पहिल्या सुरू काय केलं पाहिजे? केले कर्म झाले ते यद्यत कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. अरे तू कर्माच्या आधी नाहीस. ते व्हॉट्सअपवर एक सारखा मेसेज फिरत असतो बघा, देव माफ करेल, कर्म माफ करणार. लोकांना एवढंच माहिती आहे, पुढचं काही माहिती नाही. देव माफ करेल, कर्म माफ करणार नाही. ऐका बर, कर्म आपण केले, मग आपण कुणाच्या अधीन गेलो? भोगणे ते फळ. फळ भोगावं लागेल, पण ते फळ कशाचं भोगावं लागेल? संचिताचं भोगावं लागेल. नुसतं फळ बघून चालणार नाही. लोक म्हणतात बघा, माझ्या प्रारब्धात काय काय लिहिलंय की कुणाला माहिती. लोक माझ्याकडे येतात, माझ्याशी बोलतात, मला म्हणतात माझ्या प्रारब्धात काय काय ते तर मला सांगा. अरे तू काय काय केलं मला काय लोकांची समज असते महाराज आहे काय. महाराज मूळ बिघडत नसतो, महाराजाला तुम्ही बिघडवत असता. महाराज चांगला नसतो. एक जण येते काहीतर म्हणतोय, दुसरा येते काहीतर म्हणतोय, तिसरा येते काहीतर म्हणतोय. आम्ही बी म्हणतो चला आमचं पोट भरावं लागतंय, काहीतर व्हावं लागतंय. असं विनोदाचा भाग सोडा. पण महाराज प्रारब्धात आपल्या काय काय लिहिलेलं आहे कुणाला माहिती. जे जे प्रारब्धात लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलीचे एक वाक्य आहे, लल्लाटीचे लिहिले काही केले गा न मोडे, काळे गोरेपणा फिटले. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की बाबा तुझ्या भाग्यामध्ये जे जे लिहिलेलं आहे, तू नको म्हणलं तरी होणार, तू कर म्हणलं तरी होणार. हो. काय झालं, एक 2 वर्षाखाली माझ्याकडे एक जण आला. मग म्हणलं तुझ्या नशिबात 2 बायका आहेत की रे म्हणलं. मी त्याला म्हणलो तुझ्या नशिबात 2 बायका दिसत. मी कशाला रोज पत्रिका सांगत होती तुझ्या नशिबात 2 बायका आहेत. ओ महाराज म्हणला काय माझ्या या बायकोवर प्रेम आहे तुम्हाला काय सांगू म्हणला. माझा जीव जरी गेला तरी मी दुसरी बायको करणार नाही. मी म्हणलं तू करू नको,
इथं जे आहे ते सांगू लागलो. नाही झालं तर माझ्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. हा त्याला म्हणलं झालं तर माझ्या दृष्टीनं चांगलं आहे. झालं तर माझ्या दृष्टीतून चांगलं आहे. बर महाराज 1 वर्ष काही नव्हतं, तर त्याची बायको एकदा माझ्याकडे आली. महाराज हे टाळण्यासाठी काही उपाय आहेत का? म्हणलं उपाय भरपूर असतात, पण शेवटी असं असतं म्हणलो, प्रभू रामचंद्रालाही वनवासात जावंच लागलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलाला सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागलं. शेवटी वेळ अशी होती म्हणजे दुष्काळे आटला द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली. ज्याच्या नावावर रोज पुरणपोळ्या खायला मिळते त्याची बायको कशाला मिळते? बाईला मेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. शेवटी महाराज घडणाऱ्या गोष्टी तर घडल्यात, पण मनुष्य प्रयत्न करत असतो की हे होऊ नये. मग 1 वर्ष गेलं. 1 वर्ष गेल्यानंतर ते दोघंही जोडीला आले. म्हणजे काय महाराज पत्रिका सांगता तुम्ही? काय नाही. म्हणजे काय झालं? म्हणजे काही उपयोग नाही. म्हणलं अतिशय आमचा संसारात आनंदात चालू आहे. म्हणजे हे बघ तुझा संसार आनंदात चालू दे. मी ही गोष्ट तुला न सांगायला पाहिजे होती, पण चुकून माझ्या तोंडून सांगितले गेले आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं वर्ष गेलं, 3 वर्ष गेले, आणि एके दिवशी ह्यानं बैला घेऊन पळून जायचं, बैल त्याला घेऊन पळून केस करू नका. नागा पाटलाला सांगितलं की केस रजिस्टर करू नका. मग महाराज त्याची बायको आली माझ्या. मग मी पुन्हा काही विधी सांगितला, अमुक झालं सगळं ते संपलं. सगळं पुन्हा त्यांचा संसार व्यवस्थित चालू आहे. भोगणे ते फळ संचिताचे, ललाटीचे लिहिले काही गेले गाणं मोडे, काळे गोरे पण आतुत्रे फिटवणे. माऊली बोलतात अरे हे तर सगळं होणारच आहे. म्हणून हा जीव स्वतंत्र नाही आहे, हा जीव अधीन आहे. अधीन मनुष्य जन्माला लोक म्हणतात एकटा येत नाही. येताना गबाळ घेऊन येतो. भरपूर गबाळ आहे त्याच्याजवळ. कर्माचा गबाळ आहे, भोगाचा गबाळ आहे, प्रारब्धाचा गबाळ आहे, सगळं गबाळ आहे सगळं. पण एवढं जरी असलं तरी याच्यातून जीव मुक्त होऊ शकतो. कसा होऊ शकतो? 2 गोष्टीतून होऊ शकतो. बघा महाराज शास्त्रात असं सांगितलं, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असं सांगितलं. आज मुद्दाम हा विषय तुमच्या समोर मांडतोय. बाई या अनुग्रहित शिष्य होत्या. अनुग्रह होता, मंत्र सातत्यानं जपायच्या. माझ्याकडे वर्षातून येऊन एकदा मंत्र उजळून घेऊन जायच्या. मी माझ्या आयुष्यात कोणाच्या हॉटेलवर चहा पिलो नाही, पण त्यांच्या हॉटेलवर चहा पित होतो. माझ्यासाठी स्वतंत्र ग्लास आणून ठेवला. कुठे गेला एवढी त्यांच्या आईची श्रद्धा होती, सातत्याने श्रद्धा होती. महाराज माळ होती, गुरुजप रोज जपायच्या. कारण गुरु का करावा लागतो तुम्ही मला सांगा? आईशिवाय जन्म होऊ शकतो का? होऊ शकत नाही. आता एखादा आबाळातून पडला तर मला सांगता येईल, पण आईशिवाय जन्म होऊ शकत नाही. गुरुशिवाय मोक्ष मिळू शकतो का? मिळूच शकत नाही महाराज, मिळूच शकत नाही. त्या गुरुबोध घेतलेल्या होत्या पहिली गोष्ट. त्या नुसत्या गुरुबोध घेतलेल्या नव्हत्या, त्या अखंड नामस्मरण करत होत्या. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. कसा झाला नाश? ऐका, त्याला
फाशीची शिक्षा ठोठावली. हायकोर्टनं फाशीची शिक्षा ठोठावली. ठोठावल्यानंतर इथे जर कोण वकील असला तर तो सांगू शकतो, त्याला दयेचा अर्ज करायची परवानगी असते. तो दयेचा अर्ज करू शकतो. आणि समजा जर तो दयेचा अर्ज केला तर राष्ट्रपती त्याची फाशी माफ करू. तुम्हाला माहिती आहे फाशी त्याची माफ, राष्ट्रपती त्याची फाशी माफ करू शकतो. मग देव याचा भोग चुकू शकणार नाही जगतामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असतील तर आई वडील असतील. कुठेही असं म्हणलं नाही की पहिले वडील आणि नंतर आई, असं म्हणलं नाही. पहिले नामा म्हणे आई. विठ्ठलाला काय म्हणलं? आई. माय बाप, पण नुसतं बाप म्हणलं नाही, बरोबर माईला घेतलं. कारण असं असतं कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवति. कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण कुमाता कधीच जन्माला येऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी म्हटलंय की बाबा पहिलं सुरू आपल्या हितासाठी. ठीक आहे, दुसऱ्याचं तर आपण कल्याण नक्की करावंच करावं, पण पहिले आपलं हित कशात आहे ते जाणावं. ऐका, एखादा माणूस डुबू लागलाय, त्याला कोण तारू शकतो? ज्याला पोहायला येतंय तोच तारू शकतो. स तरती स लोकांस्तारयति. तोच तारू शकतो, तोच तारू शकतो जो स्वतः तरलाय. पांगरीचं लाकूड तारू शकत का बाबळीचं लाकूड तारू शकत? ऐका, संत हे पांगरी सारखे स्वतः तरतात. निमज्जोन्मज्जदाम घोरे भवात्थो परमायनम संतो ब्रह्मविद शांता नवहृदये वापसु मज्जदाम. म्हणून महाराज म्हणतात की आपलं हित कशात आहे बघ. हित म्हणजे काय? ऐका, पैसा सगळेजणच कमवू शकतात, लग्न सर्वांचंच होऊ शकतं, अन्न सगळेजणच खाऊ शकतात. हे माणसाचं हित झालं का? शास्त्र सांगतं की नाही. जो अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करून भगवंताची प्राप्ती करतो, तोच खरा आपलं हित काय आहे ते जाणतो. इतकं लक्षात. हो, म्हणून असा जो जीव आहे, अहो पैसे सगळेच कमवतात, बाकीच्या व्यावहारिक गोष्टी सगळेजणच होत असतं, पण महाराज म्हणतात की नाही नाही नाही, याच्यात हित अजिबात नाही. तुम्ही मला सांगा, तुकोबारायचा जवळ पैसा होता का? ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ पैसा होता का? गहिनीनाथ महाराजांच्या जवळ पैसा आहे का? आता कीर्तनात उभा टोकून नाही म्हणू शकत नाही. बोलायचं नाही, खरं बोलायचं उभा टाकून. पण पैशानं सर्वस्वच होत असं. लग्न लोक म्हणतात नाही महाराज लग्न केल्याशिवाय मी सुखी होऊ शकत नाही, मारते. आणि मला अजून उलगडा झाला नाही. आता काय सुधाकर महाराज त्याचा उलगडा करू शकणार नाही. शिवती त्या ब्रह्मचार्याच्याच कट्ट्यावर चढते. हो ना,
मारुतीच्या मंदिरावर जावं लागतं की शूटिंग बरोबर आहे ना. ते मारुती ब्रह्मचारी त्याला काय कळणार आहे? तरी शेवटी त्याच्याच करते. हेच तर आपलं वैशिष्ट्य आहे. ज्याला कळत नाही त्याला येडं करायचं आणि आपल्याला मारुतीरायाने लग्न केले नाही तरी मारुतीराय किती सुखी होते. प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर. आपण म्हणतो जेवल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. माणिकाम्मा अनागोंदीच्या आहेत. आज जवळजवळ 100 वर्ष त्यांचं आयुष्य असेल. मी त्यांना 5वी 6वीत असताना माझ्या वडिलांच्या समावेत राहिलेलं आहे. कृष्णापूर नावाचं गाव होतं. तिथं मोठं वीरभद्रेश्वराचं मंदिर होतं. माझे वडील तिथं चक्री भजनासाठी गेले होते. तिथं कुणी एक माणूस राहत नव्हता. आमच्या शिष्याची खाण होती. त्या खणीत आम्ही भजन करायला रात्रीच्या मुक्कामाला गेलो. तर ते भजन ऐकायला बाई बसली. आम्हाला बसल्यावर आम्हाला कळालं नाही की कोण आहे. आम्हाला वाटलं कोणतरी लेडीज बाई आहे. तर तिनं जवळजवळ एक 50 वर्षापासून अन्न खात नव्हती आणि 10 बाय 10च्या खोलीमध्ये दरवाजा बंद करून 1-1 वर्ष राहिली. पाणी नाही, लग्बी नाही, अन्न नाही, वारं नाही, काही नाही. तरी राहते की नाही. फक्त आपल्या शरीराला सगळ्या वाईट सवय आपल्या आई वडिलांना आपण लावून घेतलेल्या. लेकरू आला गरम करून दे, लेकरू आला खमंग खाऊ घाल, दुसऱ्याच्या लेकराला कमी तूप वाढ, आपल्या मग ह्याला डायबिटीज होतोय, एक रोग सोडत नाही मात्र. आपल्याला वाटतं याच्यात आपलं हित आहे, पण आपलं हित ह्याच्यात नाही. लोक म्हणतात पैसे कमवण्यात सुख आहे. अहो तुकोबाराय किती सुखी होते, काय पैसा होता. माऊली किती सुखी होते, काय पैसा होता. आपल्याला वाटत असतं पण आपल्याला पैशाशिवाय काही होत नाही. लोक म्हणतात पैशाशिवाय जगात किंमत नाही. आज तुम्ही श्रीमंताच्या घरी जावा, श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे फोटो आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे फोटो आहे, चांदीच्या पादुका त्यांच्या घरात आहे. आता तुम्ही भागवत इथं ऐकू लागलं. पण हे सगळं सुखी व्हायची लक्षणं याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर मीपणा सोडावा लागतो, एक तर अहंकार सोडावा लागतो, एक तर माझं माझं सोडावं लागतं, लोभ सोडावा लागतं, ममत्व सोडावं लागतं, माया सोडावी लागते. याच्यातलं काय सोडणं शक्य आहे तुम्ही मला सांगा. काही सोडणं शक्य आहे? काही सोडणं शक्य आहे? काही सोडणं शक्य नाही. महाराज आपल्याला महाराज सांगतात नम्र झाला भूता अनंता. नम्र व्हायचंय का? 100% व्हायचं नाही. मला चौरे मारताना राग येणार पप्पाला सांगायचं. मग बोलणार रे. खरे तुम्ही सत्याग्रह करण्याच्या कामाचे कसं माणसाला घाबरवायचं हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. मी आता बोलत नाही ते लाईव्ह माहितच नाही. माता आणि पिता आई वडील ब्राह्मण स्वामी गुरुजी पूजा सांगत असताना सांगतात माता पितृचरण कमले भ्यो नमः. आई आणि वडिलाच्या चरणाला महाराज. आई वडिलाचे आपल्याला किती उपकार आहेत, कसे उपकार आहेत हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे.
आणि आपण स्वतःचं हित जर आपण जाणलं म्हणून, पण हे हित कुणाच्या जवळ बसून जाणलं पाहिजे. शास्त्र असं सांगतात आपल्या गुरुच्या जवळ जायला पाहिजे, आपण गुरु करायला पाहिजे. अतो विचार कर्तव्य जिज्ञासोर आत्मवस्तुनः समासाध्यतया शून्यम गुरुं ब्रह्म विदुत्तम. गुरुच्या जवळ गेलं पाहिजे आणि गुरुच्या जवळ जाऊन बसून आपण त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतला पाहिजे. माथा हात ठेविला नव्हे हा पटीला जैसा. सद्गुरु त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला जागृत करतात. आणि म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात असं म्हणतात, कोई कन्या एक घर म्हणजे हे त्याचे कुळच असते. त्या प्रत्येक कुळाला इष्टदेव असतो, उपास्य देव असतो, कुलदेव असतो, कुलदेवी असते. त्याला आपण कुळ म्हणतो. ते कुळ प्रत्येकालाच असतं. त्या कुळामध्ये एखादा जीव जन्माला येतो. कन्या तरी होती नाही तर महाराज म्हणतात हे तर जन्माला येतातच, पण ही कशी असली पाहिजे, तरी सात्विक असली पाहिजे. सात्विक असली पाहिजे म्हणजे त्याला दुसरे अजून कोणते काहीतरी गुण असतात. शास्त्र असं सांगतं, एक तामसी वृत्तीचे मुलं जन्माला येतात आणि एक राजसी वृत्तीचे जन्माला येतात. ऐका, तामसी वृत्तीचे आले तर भांडण करून सगळं संपवतात आणि राजसी वृत्तीचे आले तर सगळं उधळपट्टी करून संपवतात. आणि सात्विक वृत्तीचा राहिला तर सतरती स्वतः करतो आणि दुसऱ्याचाही उद्धार करतो. विठ्ठल वाटे देवा. अरे बाबा, देवाला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो. ऐका, पुंडलिक राय सेवा करत होते. देव वैकुंठातून आले की नाही तुम्ही मला सांगा. कुणासाठी आले? पुंडलिकाच्या आई वडिलांसाठी आले का पुंडलिकासाठी आले? पुंडलिकासाठी आले. पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी, आपुले ते थोरपणा नारायण. अरे देव तुमच्यासाठी पळत आला. त्या द्रौपदीने एवढी चिंती दिली. देवाने किती वस्तू दिली? देवाने पुष्टे बोरं खाल्ले का नाही तुम्ही मला सांगा. अलम हृदय रलम तीर्थय रलम योगै रलम मखई अलम ज्ञान गदाला फेर भक्ती रेकय व मुक्तीदा. शुद्ध भक्ती ही माणसाला मोक्ष आणि मुक्ती देणारी आहे. म्हणून कुळामध्ये पुत्र तर जन्माला येतात, पण सात्विक मुलगा जन्माला येणं खूप मोठी गोष्ट असते. महाराज, आमच्या घराण्यामध्ये माझे मूळ पुरुष समर्थ सच्चिदानंद सद्गुरु मीरनाथ महाराज
वीरनाथ महाराजांच्या आधी मल्लप्पा सावकार म्हणून त्यांचे वडील होते. मल्लप्पा सावकाराला संतती नव्हती. शेवटच्या काळात मल्लप्पा सावकार काय केले, गुलबर्गा आमचं हे मूळ गाव म्हणून आमचं कुलदैवत सुद्धा गुलबर्ग्याच्या जवळ आहे, आमचा कुलगुरु सुद्धा गुलबर्ग्याच्या जवळ आहे. आणि पण त्यांनी शेवटी विचार केला, घोडगांची संपत्ती महाराज गुलबर्गा ते निलंगा सावकारकी करत होते त्या काळात. काय पैसा असं विचार करा. त्याच्यापैकी मी महाराजांना म्हणतो थोडं जरी मला पाठवलं असतं मला कीर्तन करायची पाळी चालली. विनोदाचा भाग सोडा, पण इतकी मोठी महाराजांची सावकारकी हे करत असताना पण महाराजांची वृत्ती अशी होती की साधूची सेवा, संतांची सेवा, वारकऱ्यांची सेवा, भक्तांची सेवा ही करायची महाराजांची सेवा, महाराजांचं व्रत होतं. आणि काय करायचे, निलंग्याला एक पीर पाशा नावाचा एक साधू होता. तो काय करायचा महाराज, आपल्या त्यांच्या पायामध्ये असे किडे झाले होते. आता तुम्ही मला सांगा, माझ्या पायात जर किडे झाले तर मी काय करणार, डॉक्टरकडे जाणार, त्याला दाखवणार, मशीन लावणार आणि किडे काढणार नाही, मारून टाकणार. मी तेच करणार, मी नाही, तुम्ही तेच करणार. पण हा पीरपाशा काय करायचा, रोज सकाळी हे उठल्याबरोबर आपल्या पायातले किडे काढायचे, एका ताटलीत घ्यायचे, पाय सगळा स्वच्छ करायचे, पुन्हा सगळे किडे त्या पायात घालायचे. का तर ते किडे माझ्या पायातलं मांस खाते, त्यांचे पाय असे बोटासारखे. चातर पूछो साधू की, पूछो लो उसका ज्ञान. आपण जातीत अडकलो, संत जातीच्या बाहेर गेले. जो जातीत अडकतो तो कधीच संत होत नाही आपल्याकडे. म्हणून तुम्ही बघा, वारकरी संप्रदायामध्ये भेद नाही आहे. आम्ही चक्रीभजन करताना म्हणतो, विठ्ठल विठ्ठल दया घना, विठ्ठल विठ्ठल कृपा घना, विठ्ठल विठ्ठल केशव विठ्ठल माधव विठ्ठल नामा विठ्ठल दामा विठ्ठल एका विठ्ठल तुका विठ्ठल राका विठ्ठल बाका विठ्ठल. तुम्ही महाराजांना विचारा, राका कोण होते, बाका कोण होते, बंका कोण होते, चोका कोण होते, गोरा कोण होते, एका कोण होता, तुका कोण होता. महाराज ही सगळी परंपरा रोज म्हणावी लागते. आणि अशी म्हटल्यानंतर त्याने जातीत कशाला अडकताय. मी कुणा जातीचा तुम्हाला माहिती आहे का. पण एवढं राहून सुद्धा माझे पूर्वज वीरनाथ महाराज विठ्ठल म्हणलं की थांबायचे आणि बांध केलं की रोडायला चालू करायचे त्या काळात. मग ते काय झालं, ते पीरपाशा आणि गुंडा महाराज म्हणजे देगलूरकर महाराजाचे मूळ पुरुष. गुंडा महाराज पंढरपूरला येताना त्यांना भेटून यायचे, पण ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा स्वयंपाक त्यांच्या ते करायचे, खायचे. आणि एके दिवशी रात्री 2ला आले. मग ते मल्लप्पा सावकाराला उठवले. मल्लप्पा सावकारने त्यांची जेवायची व्यवस्था वगैरे केली, त्यांनी जेवण वगैरे केलं तिथं. सकाळी गुंडा महाराज आणि पीरपाशा दोघं चर्चा करत बसताना तर गुंडा महाराजांनी पीरपाशाला सांगितलं की क्या तेरे भक्त ने मेरी मल्लप्पा ने सेवा किया. त्यांनी म्हटले क्या सेवा किया, उसको औलाद नाही आहे म्हणजे त्याला पोरगं नाही. गुंडा महाराजांनी बोलवलं, इकडे आहे म्हणले. त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं की जा तुला पूर्व माथा हात ठेविला नव्हे थापटीला द्यायचा. संतांचा स्पर्श कोणालाही होत नाही, त्यालाही जन्मजन्मांतरीचं भाग्य लागतं. त्याच्या डोक्यावर हात पडला. पुढं मुलगा जन्माला आला आणि तोही मुलगा वीरनाथ म्हणून जन्माला. असं गुंडा महाराज म्हणतात बरं. ब्रह्मांडी का जे हे आराध्य दैव
सात्विक संतती जन्माला येण्यासाठी सुद्धा आई वडिलांचं आचरण सात्विक असलं पाहिजे असं म्हणणार नाही मी. असलंच पाहिजे. कारण आपली संतती ही फक्त आपल्या कुळाचा उद्धार करणारी नाही आहे, आपल्या राष्ट्राचा उद्धार करणारी आहे. आपली जी संतती आहे त्याला तुम्ही घडवलं पाहिजे. मूर्तिकार मूर्तीला घडवतो तेव्हा विठ्ठल तयार होतो. मूर्तिकार मूर्तीला घडवतो तेव्हा आईसाहेब तयार होतात. तसं आई वडिलांचं कर्तव्य आहे. नुसतं पैसे दिले, शाळेत घातले, मोठ्या हायस्कूल मध्ये घातले. माझा पोरगा फॉरेनला गेला, इकडे येऊन आई बाबाला विचारत नाही. आता खूप बोलण्यासारखं आहे महाराज. पण महाराज सांगतात की सात्विक संतती जन्माला येण्यासाठी राजूबाईंनी जो आपल्या आयुष्यामध्ये त्याग केला आणि सगळ्या मुलांना घडवलं. तुम्ही आज हे भाऊ जे सगळे भाऊ आहेत त्यांना घडवलं. एक छोटासा व्यवसाय करून आज पैसा कमी असताना सुद्धा मुलांना नातवाला एक संघ ठेवून घडवणं हे खूप अवघड हे करू शकत नाही. पण त्या बाईने हिमतीने केलं. त्यांना थोडासा जरी त्रास झाला त्या सतत आठवण करायची. आज त्यांच्या सर्व मुलांनी मी त्यांना आल्यावरच सांगितलं, आजचं कीर्तन हे तुमच्यासाठी नाही आहे. आजचं कीर्तन हे आईसाठी कीर्तन. आज मी आलो ते आईसाठी आलो. कारण त्यांची भक्ती. मी येणार म्हणलं तर 2-2 तास, तर सुधाकर महाराज साक्षीला आहे, 2-2 तास आई वाट बघत बसून ते मध्यंतरी एक मला वाटतं त्या ब्लड बँकेचा खाडीकुंतर कार्यक्रम केला तुम्ही इंद्रप्रस्थ. मी येईपर्यंत वाट बघत बसले. त्या स्टेजवर सुद्धा गेलं नाहीत. महाराजाला एवढं जाणार. अंतःकरणातील भाव, अंतःकरणातील भक्ती ही खूप मोठी आहे. त्या घराण्याला आदरणीय अनंत महाराज इंगळे यांनी सोलापुरात अखंड वारकरी संप्रदायाची परंपरा ज्यांनी टिकवली. महाराज वर्षभर विणा कोण जर घ्यायला नसले तर स्वतः घ्यायचे. स्वतः घ्यायचे, सायकलीवर जायचे, त्या मंदिरात बघायचे. त्या मंदिरवाल्याला जेवढी काळजी नाही तेवढी काळजी घ्या. मी अतिशय मोकळे मनाला सांगू लागलो. मी 1974 साली राम मंदिर मध्ये कीर्तनाला उभं सुद्धा नीट म्हणता येत नव्हतं. अनंत महाराजांनी मला साथ देऊन मला धाडस दिलं. तुम्हाला जेवढं शिकवलं नाही, तुम्हाला तेवढं धाडस दिलं नाही, तेवढं मला दिलं. मी हे स्वाभिमानानं सांगतो. अशाच्या पोटी सुद्धा जन्म घ्यायला पुण्य करावं लागतं. नाहीतर मग असे आई वडील बघा मिळायला सुद्धा आपलं पुण्य लागतं. तुम्ही पुण्य केलात म्हणून अशा आई वडिलाच्या पोटी जन्माला आला. नाहीतर तुम्ही म्हणता महाराज मोठा कमी म्हणणार नाही, पण मनात तर राहणार. चांगली संगत या अनंत महाराजांनी या परिसरात चांगल्या पद्धतीत वारकरी संप्रदायाचं करून घडवलं. मला आनंद आहे. महाराज चिरंजीव सुधाकर महाराज वयानं जरी लहान असले तरी विचाराने खूप चांगले मोठे आहेत. चांगला विचार करतात, लोकांना घडवण्याचा प्रयत्न करतात. आज स्वतः कथा सांगायला बसले. हे कथा सांगायला बसले म्हणजे टाइमपास म्हणून बसले नाही, त्यांच्या आईवर असलेल्या जीवामुळे बसले. त्यांच्या ज्योतिरामचं त्यांचं
नाही तुमचंही आहे नंतर पुन्हा त्यांनी म्हणायचं हा माझं नाव. आजकाल कुणाचं एखादं नाव घेतलं अवघड झालंय सगळं. आणि ह्याच्या सगळ्याच भावाचं प्रेम महाराजांच्या कुटुंबियावर आणि महाराजांचं प्रेम यांच्यावर आहे. आता मला काय ह्यांची काय झाली, यांची जरा अडचण झाली. ह्यांची अडचण झाली, मला सोडावं का धरावं. सोडलं तर आई नाराज होती आणि धरलं तर मी इथं सांगत नाही. काही बोलत नाही. चांगल्या पद्धतीचं आज गुरूंचं त्यांनी स्वागत केलं. आम्हाला आज त्याचा आनंद झाला. असं आहे, टाळ असेल, पखवाज असेल, झेंडा असेल, याच्या बरोबर समवेत वारकऱ्यांच्या समवेत चालताना सुद्धा काहीतरी संताची कृपा असली पाहिजे. त्या कृपेमुळे दिंडी येते, त्या कृपेमुळे आपण चालतो. आणि आज सगळे आंदोलन केलं, त्यांना शुभाशीर्वाद देतो. आईची शिकवण ही मरेपर्यंत आईनं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी करा, आईच्या आज्ञेत राहा आणि शेवटी सगळ्याला विसरा, ह्या दोघांना विसरा. कारण यांची निष्काम सेवा, हे निष्काम भावनेनं तुम्हाला सांगतात. माझं काय मी येणार सांगणार नाही. परिवाराची 2 चाक आहेत तुम्ही. हा जांभळे परिवाराची 2 चाक आहेत. आहे, मी आज दोन्ही चाकं जरी असली तरी ते उजवीकडचं मी डावीकडचं. ज्ञानेश्वर संजय पवार
कुळी कन्या पुत्र होती जगाती कुळी कन्या पुत्र होती जगाती वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण राजूबाई श्रीपती जांभळे यांच्या श्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जांभळे परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन होत असताना यामध्ये परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण वैद्यनाथ महाराज औसेकर महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन आशीर्वादासाठी या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि महाराजांनी अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी चिंतन मांडलेलं आहे। त्या माध्यमातून परिवाराला उपस्थित भाविकांना आशीर्वादही दिलेले। त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज औसेकर महाराज हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल जांभळे परिवाराच्या वतीनं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं औसा संस्थांच्या माध्यमातून जो शिष्य परिवार आलेला त्यांचंही या ठिकाणी जांभळे परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो। उपस्थित सर्व श्रोते भाविक मंडळी महाराज मंडळी वारकरी मंडळी या सर्वांच्याच विषयी कृतज्ञता व्यक्त करतो। कीर्तन सेवा संपलेली आहे।
मगाशीच महाराजांनी सांगितलं बोलत बोलत की सत्याग्रह तुम्ही करू शकता त्याचे आहेत म्हणून यामध्ये जाता जाता एक नियोजन केलं. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं महाराजांना एक निवेदन देण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष असले तरी सध्या ते अध्यक्षच आहेत आणि सगळे निर्णय महाराजांच्या माध्यमातून बैठकीमध्ये होतात. कोरोना महामारीमुळे 1.5 वर्ष झाली मंदिर बंद होतं, पण मध्ये मुखदर्शन सुरू झालं आणि सर्व भाविकांना एक समाधान मिळालं की पांडुरंगाचं आईसाहेबाचं मुखदर्शन सगळ्यांना मिळायला लागलं. सध्या बाजारामध्ये सगळ्याच गोष्टी सुरू झालेल्या असल्यामुळं पददर्शन पण लवकरात लवकर महाराजांनी सुरू करावं अशा पद्धतीचं निवेदन आता या ठिकाणी आम्ही टाईप करून आणलं नाही, वेळ नसल्यामुळं हाताने लिहिलेलं आहे आणि ते महाराजांना या ठिकाणी वारकरी मंडळाच्या वतीनं आपण देत आहोत. या ठिकाणी कारकूटवाडीला या राज्याचे उपमुख्यमंत्री पांडुरंगाच्या महापूजेसाठी आल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि मंदिर समितीकडून रीतसर अर्ज केलेला आहे आणि मी किमान एक 8 ते 10 दिवसाच्या आत म्हणजे 2 तारखेला परत मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटेन आणि तुमचा कागद त्यांच्यापर्यंत पोहोच करायची व्यवस्था 100%. कारण ही माणसं नाही ही आमच्या जीवाची माणसं आहेत. यांनी वारकरी संप्रदायासाठी स्वतः सेवा करायचा भाव घेतला नाही, स्वतःला अर्पण केलंय. अर्पण केलं म्हणजे देह जावो अथवा राहो पांडुरंगी करत भाव. आणि विशेषतः सुधाकर महाराज आणि त्यांचे आमचे चांगभले असतील, त्यांचे बळीराम असतील, त्यांचे शहर अध्यक्ष असतील, ही जी मोहन शेळके असतील आणि ही जी सगळी त्यांची सगळी टीम ही स्वतःला काय त्रास होईल याचा विचार करत नाही, पण माझा वारकरी सुखी झाला पाहिजे जिल्ह्यातला आणि त्या वारकऱ्याचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्राच्या वारकऱ्यात गाजलं पाहिजे. हीच तळमळ या लोकांची आहे. निश्चितपणे तुमचं निवेदन देऊ आणि मंदिर समितीनं ऑलरेडी त्याचं निवेदन दिलंय आणि तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसला तर त्याची एक कॉपी तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. महाराजांवर पूर्ण विश्वास आहे, कॉपी द्यायची काही आवश्यकता नाही. आपण या ठिकाणी निवेदन घेतल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. विठ्ठल जय जय. महाराज